नमस्कार मित्रांनो, महावितरण भरती 2024 अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक या पदाकरिता भरती निघालेली आहे. एकूण 468 जागेकरिता ही भरती होत आहे. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन फॉर्म नेमकं कशा पद्धतीने भरायचा, तसेच यासाठी लागणारे कागदपत्रे, पात्रता आणि अंतिम दिनांक इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटल्यास आपले कोणी ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महावितरणची जाहिरात आहे. यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी पाहू शकता. कॅटेगरीनुसार वॅकन्सी दिलेल्या आहेत. एकूण 468 वॅकन्सी आहेत टोटल. यामध्ये कॅटेगरी आणि जी काही राखीव आहेत, जसं की वुमेन रिझर्वेशन असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, यांच्यासाठी काही राखीव आहेत. ज्युनियर असिस्टंट अकाउंटंटसाठी आहे पे ग्रुप 3 आणि जी काही एज लिमिट आहे 30 वर्ष आहे. काही याच्यामध्ये कॅटेगरीला रिलॅक्सेशनसुद्धा आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला तर BCom, BMS, BBA विथ MSc अशा पद्धतीचं आहे. एक्सपिरियन्सची काही मॅन्डेटरी नाही. आणि जी काही रिमनायझेशन आहे ते पहिल्या वर्षी 19,000, दुसऱ्या वर्षी 20,000 आणि 21,000 अशा पद्धतीने राहणार आहे. मेथॉलॉजी ऑफ सिलेक्शन आणि त्यानंतर टेस्ट स्ट्रक्चर पाहू शकता. प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज. जनरल नॉलेजमध्ये 40-20-20 एकूण 130 क्वेश्चन राहतील आणि मार्क पाहू शकता 150 मार्क राहतील. 2 तास वेळ तुम्हाला दिला जाईल. अशा पद्धतीने मार्कचं डिवायडेशन आहे. बाकीची इतर माहिती तुम्ही या ठिकाणी वाचू शकता, संपूर्ण माहिती. त्यानंतर इथे जे काही शेड्यूल आहे, शेड्यूल पाहू शकता. फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन ॲट टेस्ट सेंटर आणि जानेवारीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट. फी जर पाहिली तर 500 आणि 250 रुपये फी आहे. बाकीची इतर अप्लाय कसं करायचं इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला अधिक सविस्तर माहितीसाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या जाहिराती संदर्भात. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथे यायचं आहे. क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम, त्यानंतर कन्फर्म करायचं आहे फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम. अशा पद्धतीने एकदा कन्फर्म करायचं नाव, त्यानंतर फुल नेम तुम्हाला दाखवण्यात येईल आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. कन्फर्म मोबाईल नंबर करायचा आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर देऊ शकता, अन्यथा मॅन्डेटरी नाही आहे. ईमेल आय डीमध्ये तुम्हाला पहिले युजरनेम टाकायचं, त्यानंतर डोमेन सिलेक्ट करायचा आहे आणि कन्फर्म ईमेल आय डीमध्ये संपूर्ण ईमेल आय डी टाकायची आहे विथ डोमेन. कॅप्चा टाकायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला कन्फर्म विचारेल, ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमचं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन होऊन जाईल. आता तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिला जाईल. ते पासवर्ड तुम्हाला बरोबर ठेवायचा आहे. आता गाईडलाईन आहे, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे त्या संदर्भात. तर फोटो तुम्हाला कलर पिक्चर अपलोड करायचा आहे. कलर इथे जे काही लेटेस्ट फोटो असेल तो आणि व्हाईट बॅकग्राऊंड असेल तर फारच चांगलं. आणि जी काही बाकीची जी काही सिग्नेचर आहे ते ब्लॅक पेनने करायचं आहे. आणि थंब इम्प्रेशन जे आहे ते व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकने तुम्ही लेफ्ट थंब इम्प्रेशन देऊ शकता. आणि जे काही हँड रायटन डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला ब्लॅक पेनने व्हाईट पेपरवरती लिहायचं आहे आणि ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने डॉक्युमेंट स्कॅनिंग संदर्भात महत्त्वाची माहिती होती. आता मी इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलेला आहे. फोटो 20 ते 50 आणि सिग्नेचर 10 ते 20 KB सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सिग्नेचर ते कन्फर्म करून घ्यायचं आहे एकदा. त्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट डिटेलमध्ये तुम्हाला इथे मे 2023 म्हणजेच 5/2023 ही तुम्हाला जाहिरात निवडायचं आहे. तर इथे जाहिरातीमध्ये दिलेलं आहे, पाहू शकता. मे 2023ची जाहिरात आहे, त्याच्यामुळं हे तुम्हाला इथे सुद्धा मे 2023 निवडायचं आहे. त्यानंतर पोस्ट नेममध्ये अकाउंटंट तुमची कॅटेगरी निवडायची आहे. कोणतीही SC, ST, VJA, NTB, NTC, NTD किंवा SBC, OBC आणि EWS ओपन. त्यानंतर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे ती कॅटेगरी निवडायची आहे. सबकास्ट माहिती असेल तर टाकू शकता. त्यानंतर डिसेबिलिटी असेल, दिव्यांग उमेदवार असेल तर यस करून पुढची माहिती देऊ शकता. जर दिव्यांग उमेदवार नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे आणि नो केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथे रिलिजनमध्ये इथे यायचं आहे. बाकीचे ऑप्शन तुम्हाला भरण्याचं इथे आवश्यकता राहणार नाही. जे काही दिव्यांग बांधव असतील त्यांना भरायचं आहे. तर आता रिलिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल तर यस करू शकता, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथे यस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यस केल्यानंतर तुम्हाला जे काही आउटवर्ड नंबर असतो कास्ट सर्टिफिकेटवरती लेफ्ट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि जे काही इश्युइंग डेट असते खाली ते डेट तुम्हाला सर्टिफिकेटवरती बघून इथे टाकायची आहे. एवढी माहिती इथे कास्ट सर्टिफिकेट संदर्भात दिल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामधून कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालं त्याचं नाव टाकायचं जिल्ह्याचं. त्यानंतर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तुमच्याकडे तर ती तुम्ही इथे यस ऑप्शनवरती क्लिक करू शकता, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल असेल तुमच्याकडे तर यस करायचं आहे, नसेल तर नो. आणि त्यानंतर खाली इथे जे काही EWSचा ऑप्शन इथे डिसेबल आहे, आपण OBCमधून फॉर्म भरता त्यामुळं. त्यानंतर खेळाडूमध्ये असेल, प्रावीण्य खेळाडू असाल तर त्याची माहिती द्यायची आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही असाल तर यस करू शकता, नसेल तर नो. त्यानंतर अपंग माजी सैनिक असेल, त्यानंतर जे काही अनाथांसाठी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का तुम्ही, अनाथ असाल, ऑर्फन असाल किंवा प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल तर यस करायचं आहे, नसेल तर नो.
त्या संदर्भात तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. भूकंपग्रस्त आहे, त्यानंतर इथे महिला उमेदवार तुम्ही असाल तर तुम्हाला इथे महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर येस करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही आपण जे काही महावितरणचे कर्मचारी आहात का त्याच्या संदर्भात माहिती द्यायची आहे. त्यानंतर कंपनीत इथे जर तुम्ही कर्मचारी असाल तर त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे. जे काही नंबर मिळतो CPF नंबर ते तुम्हाला इथे टाकावं लागेल, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर कोणत्या पोस्टवर होते ते सुद्धा तुम्ही माहिती देऊ शकता. पुढचं आहे, तुम्ही प्रशिक्षणार्थी आरक्षण अंतर्गत अर्ज करत आहात का? आर यू अप्लाइंग अंडर अप्रेंटिस रिझर्वेशन? तर इथे तुम्ही या अंतर्गत फॉर्म भरत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर येस केलं तर तुम्हाला पुढची माहिती द्यायची आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर डायरेक्ट आता तुमच्याकडे आधार कार्ड आहे का विचारत आहे. तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर इथे येस करायचं आणि तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा सुद्धा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली इथे डोमेशियल महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर इथे येस करायचं आहे. आणि सेंटर ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला सेंटर निवडायचं आहे, जी काही एक्झामसाठी आहे ती. त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये डेट, मंथ आणि इयर इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही एज कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल खाली. त्यानंतर जेंडर निवडायचं आहे. त्यानंतर तुम्ही जुळे बहीण किंवा भाऊ जर असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे आणि त्याची माहिती द्यायची आहे. नसेल जुळे भाऊ बहीण तर नो करायचं आहे. आणि त्यानंतर जेंडर तुम्हाला निवडायचं आहे, मेल फिमेल. जुळे भाऊ असेल तर ते तुम्ही माहिती देऊ शकता, नसेल तर नो. आणि मॅरिटल स्टेटसमध्ये मॅरिड अनमॅरिड जे काय असेल ते टाकायचं आहे. फादर्स नेम मदर्स नेम द्यायचं आहे. आणि ॲड्रेसमध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे व्यवस्थित संपूर्ण, जे काही ॲड्रेस प्रूफवर आहे ते. आणि तोच ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम असेल परमनंट तर तुम्ही त्या चेकबॉक्सवरती टिक करू शकता. आणि खाली इथे चूज ॲड्रेस फॉर GST इन्क्लुडिंगमध्ये परमनंट ॲड्रेस तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला व्हॅलिड युअर डिटेल राईट साईडला ऑप्शन आहे खाली, इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल व्हेरीफाय सक्सेसफुल अशा पद्धतीने झालं पाहिजे, तरच तुम्ही पुढे फॉर्म भरू शकता. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एज्युकेशनल डिटेल द्यायची आहे. यामध्ये तुम्हाला 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनची माहिती द्यायची आहे बेसिक. यामध्ये तुम्हाला 10वीचं बोर्ड निवडायचं आहे. यामध्ये तुम्हाला पुणे बोर्ड टाकू शकता किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड, याचं संपूर्ण माहिती नावसुद्धा टाकू शकता. त्यानंतर पासिंग जे काही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्यावरती डेट असते, ती डेट तुम्हाला जे टाकायची पासिंग डेटमध्ये पर्सेंटेज आणि फर्स्ट क्लास सेकंड क्लास ते. अशाच पद्धतीने 12वीची माहिती टाकायची आहे. बोर्ड नेम, कॉमर्स आर्ट होतं की सायन्स होतं ते टाकायचं आहे. आणि पासिंग डेट टाकायची आहे 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती बघून. पर्सेंटेज टाकायचे आहे, फर्स्ट क्लास सेकंड क्लास कोणता आहे ती टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशनची माहिती द्यायची आहे. सेमिस्टर किंवा ॲन्युअल पॅटर्न असेल तर ॲग्रिगेट काढून पर्सेंटेज टाकायचे आहे. युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे. संपूर्ण माहिती टाकायची आहे, पासिंग डेट वगैरे शेवटच्या सेमिस्टरची. आणि त्यानंतर तुमच्याकडे MSc येस करायचं आहे खाली. आणि मराठी लँग्वेजचं सर्टिफिकेट आहे का ते सुद्धा येस ऑप्शन करायचं आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स काही असेल तर ते देऊ शकता, नसेल तर नो करा. आणि तुम्हाला कोणकोणती लँग्वेज माहिती आहे त्याच्या संदर्भात माहिती द्यायची आहे, मराठी, इंग्लिश किंवा हिंदी. आणि तुमच्या विरुद्ध काही गुन्हा वगैरे दाखल झाला असेल त्याची माहिती द्यायची आहे, तर मी ते नो केलेलं आहे. आणि त्यानंतर व्हॅलिड युअर डिटेलवरती क्लिक करून राईट साईडला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपण डायरेक्ट ते प्रिव्ह्यूवरती आलेलो आहोत. संपूर्ण माहिती चेक करायची आहे, बरोबर असेल तर आय ॲग्रीवरती टिक करून सबमिट करायचं आहे. आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. लेफ्ट थंब आणि इम्प्रेशन आणि हँड रायटिंग डिक्लेरेशन हे दोन तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर जे काही हँड रायटिंग डिक्लेरेशनचा फॉर्मॅट मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, ते तुम्हाला इथे त्या फॉर्मॅटमध्ये लिहून काळ्या पेनने ब्लॅक पेनने व्हाईट पेपरवरती स्कॅन करून अपलोड करायचं आहे. आणि थंबसुद्धा अपलोड करायचं आहे, लेफ्ट थंब. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं, कॅप्चा टाकून. डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, QR कोड कोणत्याही माध्यमातून तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर QR कोड ओपन होईल. हा QR कोड स्कॅन करून कोणत्याही UPI पेमेंट ॲपमध्ये तुम्ही पेमेंट सक्सेसफुल करू शकता. काही कारणास्तव लॉगआउट झाले तर पुन्हा लॉग इन करायचं आहे. आणि प्रिंटवरती क्लिक करून तुम्ही याची पेमेंटची रिसिप्ट आणि जी काही फॉर्मची प्रिंट आहे ती तुम्ही इथे काढू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा एकंदरीत असा फॉर्म भरायचा. या संदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.